साकारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। राजाधिराज प्रभुरामचन्द्र भगवान् की। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजबलकृशाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाकथा। सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः 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 ओम हरये नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। आजचा कथा प्रसंग श्री शुक उवाच मनोस्तुषत रूपायाः तिसरा कन्याश्च जज्ञिरे आकुतिर्देवभूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः। काल आपण साक्षात कपिल भगवंतांनी आपल्या आईला केलेला ब्रह्मोपदेश श्रवण केला। ब्रह्मोपदेशाचं सार काय? ध्येयं सदा परिभव गुणमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वंदे महापुरुषते चरणारविंदम। भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे। भगवंताला शरण जाण्यातच या जीवाची सार्थकता आहे। भगवंताला जर आपण शरण गेलो नाही तर मनुष्य जीवनाची सार्थकता संभवू शकत नाही। हे कपिल मुनींनी आईला 8 अध्यायांमध्ये म्हटलं। याला श्रीमद भागवत ग्रंथामध्ये कपिल अष्टाध्यायी असं म्हणतात। आज पुढची कथा। परीक्षिता स्वयंभू मनुला 2 पुत्र होते। एका पुत्राचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव उत्तानपाद। आता मी तुला उत्तानपादाचं चरित्र सांगतो। कोण होता उत्तानपाद? स्वयंभू मनुचा पुत्र होता, चक्रवर्ती सम्राट होता। पण नाव कसे असतात? राम, कृष्ण, हरी, गोविंद याचं नाव काय होतं? उत्तानपाद। नाम हे नेहमी सार्थ असलं पाहिजे की त्या नावात काहीतरी काय असला पाहिजे? अर्थ असला पाहिजे। मग उत्तानपाद हे नाव सार्थ आहे। या शब्दाचा अर्थ असा आहे उत ऊर्ध्व पादव यस्य स उत्तानपादः। ज्याचे पाय वरती आहेत त्याला काय म्हणतात? उत्तानपाद। परीक्षित राजाने प्रश्न विचारला म्हणे महाराज जगाच्या आजपर्यंतच्या मनुष्य जातीचा विचार करता डोक्यावरती पाय असलेला मनुष्य माझ्या तरी पाण्यात नाही। हा कसा काय विरळा जन्माला आला? उत ऊर्ध्व पादौ यस्य स उत्तानपादः। शुक मुनींनी स्मित हास्य केलं, सांगितलं परीक्षिता एक लक्षात ठेव, हा उत्तानपाद राजाच नव्हे, या जगतात जे जे जन्माला आले ते सगळे वर पाय घेऊन जन्माला। तुम्ही आम्ही सगळे जण यच्च यावत जीव जंतू सगळ्यांचे पाय कुठे? वरती। म्हणे कधी?
म्हणे ज्या वेळेस आपण आईच्या गर्भात होतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांचे पाय कुठे होते? मराठीत एक सुंदर म्हण आहे, कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कारण का? त्याचा मूळ स्वभाव काय? तसा माणसाचा मूळ स्वभाव आहे डोक्यावर पाय असण्याचा. आपण कितीही सज्जनतेचा आव आणला तरी आपण सगळे जण काय आहोत? उत्तान पादच आहोत. उत ऊर्ध्व पादौ यस्य स उत्तान पादः. मग एवढं निश्चित झालं की या जगतात सगळेच जण उत्तान पाद आहेत की नाही? करोडो करोडो मनुष्यांमध्ये एखादा मनुष्य पायाळू जन्माला आहे, तेवढा सोडून द्या, बाकी सगळे कोण आहेत? उत्तान पाद आहे. मग सगळे जर उत्तान पाद असतील तर प्रत्येकाला 2-2 राण्या पाहिजे. सुरुचिम सुनीतीं चैव. एका पत्नीचं नाव काय आणि दुसरीचं नाव काय? पण भागवतात स्वच्छ लिहिलेलं आहे, सुरुचिम प्रेयसीं भार्या. आवडीची पत्नी कोण? सुरुची. आपल्याला कोण आवडतो? सु शब्द काढून टाका. रुची का नीती? आपल्याला नीती आवडत नाही, आपल्याला सुद्धा रुचीच आवडते. सुरुचिम प्रेयसीं भार्या. आपण परमार्थ करतो, करत नाही अशातला भाग नाही, पण आपल्या रुचीने करतो. ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 3:30 वाजता कोण आंघोळ करतं? 3:30 वाजता आंघोळ केली तर त्याला म्हणायचं नीतीने केली. आपण अगदी 9-10 वेळ प्रसंगी 11. आपण रुचीने, आपण आंघोळ करत नाही अशातला भाग नाही, करतो पण रुचीने करतो. देवपूजा करतो, जपजाप्य करतो, भागवत ऐकतो. कसा ऐकतो? रुचीने. आपल्याकडे नीती तेवढीशी नाही. मग भागवतात ही कथा सांगण्याचा उद्देश असा आहे की सुरुचीला पुत्र झाला. पुत्र या शब्दाचा अर्थ आहे फळ. सुरुचीच्या पुत्राचं नाव आहे उत्तम. काय नाव आहे? आणि सुनीतीचा पुत्र आहे ध्रुव. तुम्ही रुचीने जरी परमार्थ केला तरी त्याचं फळ उत्तमच मिळणार. पण तोच जर नीतीने केला तर तुमचा पुत्र ध्रुव, ध्रुव म्हणजे अढळ, अक्षय, अविनाशी असा तुम्हाला भगवत कृपेचा लाभ मिळेल. उत्तम फळ मिळणं निराळं आणि दृढ फळ मिळणं निराळं, हा दोघांमधला फरक आहे. मग एक छोटासा कथा प्रसंग सांगितला. दोघही सापत्न बंधू आहेत, सावत्र भाऊ आहेत. वडिलांच्या मांडीवरती खेळत होते. सुरुचीने ते बघितलं आणि ध्रुवदेवांना वडिलांच्या मांडीवरनं उठायला भाग पाडलं, प्रेरित केलं. आणि ध्रुवदेवाला स्वतः जवळ या सुरुचीने घेतलं. आपल्या सावत्र मुलाला सांगितलं, बाळा बालोसित्व, तू अजून वयाने लहान आहेस, तुला माहिती का या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी अधिकार लागतो जो तुझ्याकडे नाही. काय अधिकार लागतो? तर तिने पुढे अधिकार सांगितला की तो अधिकार वर्तमान काळात तुझ्याकडे नाही. तुला वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तो अधिकार मिळवावा लागेल आणि तो मिळवण्यासाठी तुला वनात जावं लागेल. कुठे जावं लागेल? आणि वनात जाऊन काय करायचं? तपमा कुरु, तप कर. तपाचा परिणाम नारायण प्रसन्न आहे. नारायण प्रसन्न झाला की नारायण विचारतो, वरम ब्रूहि, वर माग. त्यावेळेस त्याच्याकडनं तू वरदान मागायचं, मला सुरुचीच्या पोटी जन्म दे. मग माझ्या पोटी जन्माला ये आणि खुशाल वडिलांच्या मांडीवर खेळ. माझं काही म्हणणं, या सुरुचीच्या उपदेशाचा अर्थ काय होतो? नारायण प्रसन्न कर इथपर्यंत ठीक, पण आधी मग माझ्या पोटी जन्माला. उपदेश कशाचा आहे हा? मरण्याचा. ती सोप्या भाषेत सांगतीये तू मर. मग भागवतात सांगितलं, महत्वाची गोष्ट सांगितली की हे सगळं सुरुची ज्या बालकाला सांगतीये
त्या बालकाचं वय आहे 5 वर्ष. किती वर्षाचा बालक आहे? 5 वर्षाचा. त्याला हे सगळं काही समजलं नाही. तो फक्त रडायला लागला. भागवतात अजून एक आश्चर्य सांगितलं की मनुष्याला काही समजो अगर न समजो, मनुष्याला उपजत 2 गोष्टी पक्क्या समजतात, एक मान आणि एक अपमान. आपल्याला मान अपमान कधीपासून समजायला लागला? उपजत जन्माला आलो तसं आपल्याला मान अपमान समजायला लागला. आपण जन्माला आलो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हात लावला कोणी? डॉक्टरांनी. आपण रडायला लागलो. बालरोग तज्ञ डॉक्टर प्रसूती ज्यांनी केली ते बाळ बघतात, त्याचे सर्व अवयव जागच्या जागी आहेत की नाही बघतात. तळव्यावरती त्या बाळाला घेतात, पालथ करून पाहतात, पाठीवरती एक थाप मारतात, ते बाळ रडत असतं. सुईणीकडे देतात, नर्स घेते, त्या बाळाला स्वच्छ धुते, स्वच्छ पुसते, चांगलं दुपट्यात गुंडाळते आणि आईच्या कुशीत आणून ठेवते. या सगळ्या प्रक्रियेला अर्धा तास लागतो. आणि आईच्या कुशीत ते बाळ ठेवलं की रडायचं का बरं थांबलं? ते बाळ म्हणता आल्या आल्या मला मारतात काय, माझ्या अंगावर गरम गरम पाणी काय होता, किती खसा खसा मला पुसतात. त्याला अपमान वाटतो तो. पण जसं आईचा स्पर्श होतो तसं त्याच्या लक्षात येतं या स्पर्शामध्ये मला भेटण्याची आतुरता आहे, उत्कंठा आहे. या स्पर्शामध्ये वात्सल्य आहे, प्रेम आहे. जे पहिल्या डॉक्टरांच्या, दुसऱ्या नर्सच्या स्पर्शामध्ये हे कोणी शिकवलं आपल्याला? आपल्याला या उपजत भावना आहे. आपल्याला समजलं अमुक अमुक बाळंतीन झाली सकाळी, आपण दुपारी बघायला गेलो बाळ. तुम्ही घेऊन बघा 6 तासाचं बाळ मांडीवर घेऊन बघा आणि थोडे डोळे मोठे करा. ते बाळ मनाशी म्हणते येऊन 6 तास झाले नाही, लगेच डोळे मोठे, रडायला लागते. आणि त्याच्याकडे पाहून तुम्ही हसा, ते सुद्धा हसतं. म्हणजे तुम्हाला आम्हाला मान अपमान कधीपासून समजायला लागला? जन्मतः प्रवृत्ती आहे. त्या ध्रुवदेवाला हा सगळा सुरुचीने सांगितलेला विषय काहीही समजला नाही. त्याला एवढंच समजलं, ही जी काही XYZ माझ्याशी बोलली तो माझा अपमान आहे, त्यात माझं कौतुक तिने केलेलं नाही. आणि रडत रडत सुनीतीकडे. भागवतात स्वच्छ सांगितलं की ध्रुवदेवांचं वय वर्ष 5 होतं. त्यांना सुसंगतवार असं काहीही आईला सांगता आलं. आईने विचारलं काय होतं, काही सांगता आलं नाही, कारण ते समजलंच नाही तर काय सांग. दासी करवी सुनीतीने माहिती करून घेतली आणि सगळा विषय सुनीतीला ज्यावेळेस समजला त्यावेळेस ध्रुवदेवाला सुनीतीने मांडीवर सुरुचीने उपदेश केला होता. आता उपदेश कोण करतीये? आता उपदेशात फरक आहे. एक रुचीचा उपदेश आहे आणि एक त्या नीतीने काय सांगितलं पहिलं वाक्य? सावत्र जरी असली ना ध्रुवा तरी ती तुझी आई आहे. आणि आईचा उपदेश कधीही चुकीचा नसतो. पण बाळा, तुझी आई अजून वयाने अनुभवाने थोडीशी लहान आहे, म्हणून तिच्या उपदेशामध्ये 1-2 दोष आहेत, तेवढे फक्त काढून टाक. बाकी त्या केलेल्या उपदेशाप्रमाणे वर्तन कर, तुझं कल्याणच होईल. म्हणून ती स्वतः सांगतीये की वनात जा बरोबर, तप कर बरोबर, नारायणाला प्रसन्न करून घे बरोबर. पण नारायण प्रसन्न झाला की त्याच्याकडनं परत जन्माला घाल म्हणणं काय? नारायण एकतर प्रसन्न होत नाही, पण झाला तर त्याला हे सांगायचं का परत जन्माला घाल? तुकाराम महाराज सांगतात किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. किती किती वेळा जन्माला यायची, किती किती वेळा स्वतःची फजिती करून घ्यायची.
भगवंताची उपासना का करायची? स्वतः भगवद्गीतेत भगवंत सांगतात, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं या, यद्गत्वा असं जा की न निवर्तन्ते, परत यावं लागलं नाही. मग कुठे जायचं? तद्धाम परमं मम, माझं परमधाम वैकुंठात तुम्ही या. तुम्ही एकदा आले की तुम्हाला परत येण्याची गरज नाही. म्हणून या सुनीतीने आपल्या ध्रुव बाळाला तपश्चर्येला प्रवृत्त केलं आणि सांगितलं, बाळा, हा शब्द फार महत्वाचा आहे. तू क्षत्रिय कुमार आहेस, क्षत्रिय कुळात तुझा जन्म झालेला आहे. न घाबरता वनाचा आणि नारायणाला प्रसन्न करून घे. त्याने सांगितलं, आई मी एकटा जाऊ? म्हणे काळजी करू नको, सद्गुरूला शोध. कोणाला शोध? आमच्या सुरुचीच्या मुखातलं वाक्य आहे, सद्गुरु दुर्लभो लोके सत्शिष्यस्तु ततोधिकः दुर्लभः. सद्गुरु दुर्लभच आहे, पण सत्शिष्य त्याच्याहून जास्त दुर्लभ आहे. चांगला शिष्य होणे. किती उदाहरण देऊ तुम्हाला. रामकृष्ण परमहंसांना अनेक शिष्य आहेत, पण लक्षात राहण्यासारखा फक्त कोण निघाला? रामकृष्ण परमहंसांना एखाद दुसरा शिष्य होता का? लाखो शिष्य आहेत त्यांचे, सिद्ध पुरुष आहेत, पण लक्षात ठेवण्यासारखा कोण निघाला? जे सत्शिष्य होणं हे वाटतं इतकं सोपं नाही. आमच्या ध्रुवदेवांना वनात जायला प्रेरित केलं. वन म्हणजे जंगल. वर्तमान काळातल्या जीवन पद्धतीचा विचार केला तर 6 वर्षाचा मुलगा पहिलीच जन्म. किती वर्षाचा? इथे ध्रुवदेवांचं वय किती आहे? 5. म्हणजे आपल्या भाषेत सिनियर केजीतला मुलगा आहे. आई त्याला वनात जा कसं सांगू शकते? आपण 6 वर्षाच्या मुलाला रस्ता सुद्धा क्रॉस करू देणार नाही. इथे आईने काय सांगितलंय? वनात जा. आई सांगू कशी शकते? तर तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास जर केला तर आईने वनात जा सांगितलं, याचा वर्तमान काळातला अर्थ असा आहे, शाळेत जा. कुठे जा? आता वडिलांच्या मांडीवर खेळण्यात बसण्यात रमू नको, आता विद्यावान हो. काय हो? कारण माणसाची खरी ओळख काय असते? माणसाची विद्या असते. विद्या विहीन पशु. ज्याच्याकडे विद्या नाही तो आणि दरवाजा समोरचा कुत्रा दोघेही कसे सारखे. आपली ओळख काय पाहिजे? आपली ओळख विद्येने पाहिजे. म्हणून तू विद्यावान. आमचा ध्रुवदेव आईचा उपदेश शिरोधार्य मानून वनामध्ये निघाला. शुकमुनी परीक्षितीला सांगतात, परीक्षिता, या ध्रुवदेवांच्या भाग्याने ध्रुवदेवांना वनामध्ये या जगातला सर्वोत्कृष्ट गुरु मिळाला. कोण गुरु? अहो नारद धर्म्योसी विरक्तानां शिरोमणी सदा श्रीकृष्ण दासानां अग्रणीर योग भास्करः. भगवंत श्रीकृष्णांनी केलेल्या भक्तांच्या यादीत ज्यांचा नंबर पहिला आहे त्यांचं नाव काय? देवर्षी नारद. या नारदांचं वैशिष्ट्य काय? जयति जगति मायां यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकम. फार बोलत नाहीत नारद, एखादं वाक्य बोलतात. वचन रचनम एकम, वचन रचनमेकम केवलम चाकलह्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपा ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मि. आगळ पगळ गप्पा मारणं, 3-3 तास उपदेश करणं हा नारदांचा स्वभाव नाही. ते किती वाक्य सांगतात? एखादं वाक्य. आणि ते एखादं वाक्य ज्याला सांगतात तो मायेपासून दूर जातो. कोणापासून दूर जातो? आणि मायेपासून तो दूर गेला
की त्याला भगवत प्राप्ती सहज सुख साध्य होते. तुम्हाला सांगतो, देवर्षी नारदांच्या या स्तुतीचा बारकाईने विचार केला तर कोणीही कोणाला अधिकार असल्याशिवाय उपदेश करू नये. काय पाहिजे आपल्याला उपदेश करायला? अधिकार. एक कथा सांग. देहू गावातली कथा आहे, तुकाराम महाराजांची. गोपाल कृष्ण भगवान. तुकाराम महाराज वाणी होते, माहिती आहे सगळ्यांना. त्यांचं वाण सामान असं काय होतं ते कधीच बंद झालं. त्यांचा एक भाऊ बंद होता, त्याला मुलगा झाला आणि तो मुलगा वर्तमान काळातल्या आईंप्रमाणेच त्याचा स्वभाव, आणि आई जशी तक्रार करायची तशी त्याची आई तक्रार करायची. म्हणे हा काही खात पित नाही. काय तक्रार? मग आपण विचारतो काहीच खात नाही. म्हणजे पाणीपुरी खातो, भेळपुरी खातो, पण घरी वरण भात भाजी पोळी खात नाही, अशीच तक्रार असते. त्या आईची तक्रार होती हा काहीच खात नाही, फक्त दुकानात जातो आणि येता जाता गुळ खातो. काय खातो? आणि तिने सांगितलं रात्री झोपेपर्यंत हा लहान मुलगा अर्धा किलो गुळ खाऊन जातो. याच्या पोटात गुळाशिवाय दुसरं. अर्धा किलो गुळ या वयात खाणं योग्य आहे का? तर नवऱ्याने सांगितलं, म्हणजे आता ऐकतच नाही मुलगा. आपल्या शेजारी आपला भाऊबंद तुकाराम महाराज राहतात, देवदेव खूप करतात, त्यांना सांग. ती बाई उठली, तुकाराम महाराजांकडे गेली. त्यांना जायचं होतं भंडारा डोंगर. त्याने सांगितलं का होता आज इकडे कुठे? म्हणे या मुलाला काहीतरी सांगा, म्हणे हा अर्धा किलो गुळ खातो, त्याचा गुळ आपल्याला बंद करायचा. म्हणे हो का, गुळ बंद करायचा आहे का? पुढच्या एकादशीला या. काय सांगितलं? आता एकादशी यायला 8-10 दिवस बाकी होते. 8-10 दिवस झाले. सकाळी सकाळी राम प्रहरी एकादशीला ती स्त्री आली. म्हणे महाराज या मुलाचा आपल्याला गुळ बंद करायचा आहे, तुम्ही सांगितलं एकादशीला या. आली मी एकादशीला. तुकाराम महाराजांनी त्या मुलाला कडेवरती घेतलं, त्याचा गाल गुच्छा घेतला, परत आईकडे दिलं, सांगितलं ताई पुढच्या एकादशीला. आता अधिकारी सत्पुरुष, त्यांना बोलण्याची काही प्राज्ञाच नाही त्या स्त्रीची. तिने मुलाला घेतलं, घरी गेली. 15 दिवसांनी परत म्हणे महाराज याचा गुळ बंद करायचा आहे. परत त्याला कडेवर घेतलं, त्याचा गालगुच्चा घेतला, आईकडे दिला, सांगितलं ताई पुढच्या एकादशीला. तिसऱ्या एकादशीला आली. परत महाराजांनी कडेवर घेतलं, गालगुच्चा घेतला, आईला सांगितलं ताई आता फक्त आज घरी जा, उद्या त्याला घेऊन या. ती गेली, विश्वास ठेवून घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आली. तुकाराम महाराजांनी त्या बाळाला घेतलं, कडेवरती उचललं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळा आजपासून गुळ खायचा नाही. त्या बाळाने असा मान डोलवली. दुसऱ्या दिवशी आई नमस्काराला आली. म्हणजे खरंच माझ्या बाळाने गुळ खाल्ला, पण महाराज माझ्या मनात एक शंका आहे, नुसता गुळ खाऊ नको, बाळा आजपासून गुळ खायचा नाही, हे तुम्ही पहिल्या एकादशीलाच का नाही सांगितलं? एवढंच सांगायचं होतं ना. दुसरी तिसरी एकादशी परत उद्या या सांगितलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं मी कसं सांगणार त्याला गुळ खाऊ नको, मी स्वतः गुळ खातो. मी आधी गुळ बंद केला तेव्हा मी उपदेशाला काय झालो, पात्र झालो. मराठीत सुंदर म्हण आहे, ते आपण चुकीच्या ठिकाणी वापरतो, पण फार गंभीर म्हण आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, विनोदाने वापरतो पण ही फार गांभीर्याने घेण्यासारखी म्हण आहे. आधी उपदेशाचा काय असला पाहिजे, अधिकार असला पाहिजे. मग अधिकार असलेले सत्पुरुष आहेत देवर्षी नारद. या नारदांचं वैशिष्ट्य आहे नमस्तस्मै भगवते. या नारदांना नमस्कार का करावा आम्ही? नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने काम क्रोध विहीनाय
ऋषीणाम प्रवराय च. आमच्या नारदांमध्ये दोन गुण नाही, दुर्गुण म्हणतात. एक काम नाही आणि एक क्रोध नाही. आमच्या नारदांनी कधीही अप्सरेकडे एखाद्या वळून बघितलेलं नाही आणि नारद कोणावर चिडलेले नाही. त्यांचं डोळे आणि मन कसं आहे, पवित्र आहे. काम क्रोध विहीनाय ऋषीणाम प्रवराय च. असे सद्गुरु ध्रुवदेवांना भाग्याने मिळाले. आणि ध्रुवदेवांचा सर्व पूर्व इतिहास ध्रुवदेवांच्या मुखातनं देवर्षी नारदांनी श्रवण केला. आणि ध्रुव बाळाने सांगितलं, नारदा, सद्गुरुनाथा, मला अशी जागा द्या जिथून मला कोणी उठ असं म्हणणार नाही. म्हणे बर, तुला आधी मंत्र सिद्ध करावा. म्हणून नारदांनी ध्रुवदेवांच्या कानामध्ये परीक्षिता 12 अक्षरी मंत्र सांगितला. ओम नमो भगवते वासुदेवाय. किती अक्षरी? नुसता मंत्र सांगितला नाही, मंत्राचा प्रभाव समजून सांगितला. या जगतामध्ये मनुष्याच्या शक्तीपेक्षा जास्त काम करण्याची ऊर्जा, शक्ती ही यंत्रामध्ये. कशामध्ये? यंत्रापेक्षा श्रेष्ठ तंत्र आहे आणि तंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र आहे. हे जगत मंत्राधीन आहे. फक्त तो मंत्र काय असला पाहिजे? सद्गुरूकडनं प्राप्त झाला पाहिजे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला. गोरक्ष ओढला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले. ही गुरु परंपरा. गुरु परंपरेत न मिळालेला मंत्र पाहिजे. आपल्याला वाटेल ती पोथी काढली वाचायला सुरुवात केली, ज्याला परमार्थ म्हणत नाही. गुरुकडनं मंत्र घेतला तर तो काय होतो? सिद्ध होतो. किंबहुना तोच मंत्र परिणाम करतो. असो, यंत्र, तंत्र आणि मंत्र या 3 गोष्टींचा प्रभाव समजून सांगितला. आणि सांगितलं, बघा भागवत किती दिव्य ग्रंथ आहे. ही ध्रुव बाळाची कथा सत्ययुगातली आहे. कुठल्या युगातली आहे? आणि कृष्णाचा अवतार कुठल्या युगात आहे? सत्ययुग गेल्यानंतर त्रेता, आणि त्रेता युग गेल्यानंतर. आणि देवर्षी नारद ध्रुवदेवांना सांगतात, गच्छ गच्छ मधुवनम. हे ध्रुवा, हा मंत्राचा जप करण्यासाठी तू मधुवनात जा. कुठलं मधुवन? म्हणे यत्र लीला हरेर भूत. ज्या ठिकाणी श्रीकृष्ण सदैव लीला करतो. आता तो प्रगट होणार आहे द्वापर युगात, आणि हे वर्तमान काळातलं वाक्य वापरतात की श्रीकृष्ण तिथे काय करतात. याचा अर्थ काय? की श्रीकृष्ण अनादी काळापासून वृंदावनात होते, फक्त ते द्वापर युगात आपल्यासाठी प्रगट झाले होते आधीपासून. मी इथे 7 दिवस भागवत सांगितलं. काही कारणास्तव इथे फरशी फुटली, मी बसल्यानंतर माझ्या वजनाने, म्हणून जानोरकरांनी खणलं. निघाला हंडा. निघो तुमच्या घरात 4-5 हंडी. होता इथेच. आज फक्त काय झाला? प्रगट झाला. लक्षात ठेवा, नारदांनी वैशिष्ट्य सांगितलं की नाही? मधुवन. कुठलं मधुवन? यत्र लीला हरेर भूत. ज्या ठिकाणी श्रीकृष्ण सदैव चिन्मय रूपाने लीला करतो. हे भागवताचं वैशिष्ट्य. मधुवन कुठे आहे? मधुवन इज द पार्ट ऑफ वृंदावन. वृंदावनात एकूण 16 वन आहेत. वृंदावन, निधिवन, हरिवन, तालवन, लक्ष्मीवन, कामवन, महावन, मधुवन, श्रीवन आदी 16 वन आहेत. त्याच्यातल्या मधुवनामध्ये जा. आणि ध्रुवदेव मधुवनामध्ये गेलेत.
एका शिलाखंडावरती उभे राहिले. आपला डावा पाय उभा आहे, उजवा पाय अर्धा गुडघ्याजवळ आडवा केला आहे. लक्षात आलं का? एका पाय